या व्हिडिओच्या मला खूप सारा रिक्वेस्ट आलेला आहे की ताई तुझी चॉईस खूप छान आहे, तर तुझं जे साडीचं कलेक्शन आहे ते आमच्यासोबत शेअर कर। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझ्या साडी कलेक्शनमधलं जे काठपदर साडीचं कलेक्शन आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बघा, आपण ज्या महिला असतो, आपलं कपाट कितीही साड्यांनी भरलेलं असू द्या तरीसुद्धा समोरच्या महिलेने कोणती साडी नेसली याकडे नक्कीच आपलं लक्ष जातं। यावरून साडी हा महिलांचा किती जिव्हाळ्याचा विषय आहे हे आपल्याला समजतं। त्याचबरोबर काय होतं असतं, कितीही ट्रेंड मार्केटमध्ये येतात, कितीही ट्रेंड जातात, पण साडी हा एक असा पेहराव आहे जो कधीही आउट ऑफ ट्रेंड होत नाही। कारण साडी नेसल्यानंतर प्रत्येक महिलेचं, प्रत्येक मुलीचं सौंदर्य हे अजून उठून दिसतं। मला सुद्धा पर्सनली साडी नेसायला प्रचंड आवडतं आणि साडीचं बऱ्यापैकी कलेक्शन माझ्याकडे आहे। त्या साडी विकत घेताना मी काय करते तर खूप जास्त महागातली साडी अजिबात विकत घेत नाही। जर घरातलं एखादं जवळचं लग्न असेल, मोठा कार्यक्रम असेल, असं काही असेल तरच मी थोडीशी महागातली साडी घेते। पण इतर वेळी जेव्हा मी साडी विकत घेते तेव्हा खूप जास्त महागातली साडी अजिबात विकत घेत नाही। बघा, आपण जेव्हा साडी विकत घेतो तेव्हा ती साडी किती किमतीची आहे यापेक्षा ती साडी आपण कशा प्रकारे सिलेक्ट करतो हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। एखादी साडी जर महाग असेल तर ती साडी सुंदरच दिसणार आहे असं अजिबात नसतं। तुम्ही मीडियम रेंजची किंवा कमी रेंजची जरी साडी नेसली पण ती चांगल्या प्रकारे सिलेक्ट करून जर तुम्ही साडी विकत घेतली तर ती साडी नेसल्यानंतर सुंदरच दिसते। त्यामुळे साडीच्या किमतीवरती अजिबात जायचं नाही। जर तुम्हाला साडीचा कलर कॉम्बिनेशन आवडलं, साडीचा पॅटर्न आवडला तर नक्की तुम्ही साडी विकत घ्या आणि ती साडी जेव्हा तुम्ही नेसाल तेव्हा त्यामध्ये तुम्ही सुंदरच दिसणार आहात। त्यामुळे साडी विकत घेताना साडीचं कलर कॉम्बिनेशन किंवा साडीचं फॅब्रिक कसं आहे, साडीचा पॅटर्न कसा आहे किंवा साडी ट्रेंडिंगमध्ये आहे की नाही या सगळ्या गोष्टी मी लक्षात घेते आणि मग साडी विकत घेते। आणि त्यामुळे ती साडी नेसल्यानंतर खूप सुंदर दिसते आणि त्यामुळे मला बऱ्याच कॉम्प्लिमेंट्स सुद्धा येतात की ताई ही साडी तू कुठून घेतली। त्यामुळे माझ्या साडी कलेक्शनमधलं जे काठपदर साडीचं कलेक्शन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ही साडी मी कशा प्रकारे सिलेक्ट केली हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। माझ्या काठपदर साडीमधली पहिली जी साडी आहे ती रेड कलरमध्ये ही साडी आहे। आता याचा जो कलर आहे तो एकदम ब्राईट रेड आहे। अशा प्रकारची साडी मला हवीच होती कारण रेड कलर जेव्हा तुम्ही वेअर करता तेव्हा खूप सुंदर तुमचा लुक येतो आणि सगळ्या साडी नेसता तेव्हा सगळ्यांमध्ये नक्कीच उठून दिसता असा हा सुंदर रेड कलर आहे। जी साडी तुम्ही बघताय ती साडी सेमी पैठणी आहे, प्युअर पैठणी नाहीये, पण घातल्यानंतर खूप सुंदर दिसते। मला पर्सनली असं वाटतं की जी प्युअर पैठणी साडी असते किंवा सेमी पैठणी साडी असते त्यामध्ये फारसा फरक नेसल्यानंतर अजिबात वाटत नाही। तुम्ही बघताय या साडीचे तुम्ही काठ जेव्हा बघाल तेव्हा गोल्डन कलरमध्ये हे काठ आहेत। या साडीचं कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि या साडीवरती जेव्हा तुम्ही गोल्डचे दागिने घालता तेव्हा एकदम सुंदर लुक येतो। पण कधी तुम्ही पैठणी साडी विकत घेता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला एकदम रिच लुक हवा असेल तेव्हा साडी सिलेक्ट करताना ज्या साड्यांचे काठ हे साडीबरोबरच मॅच आहेत। आता ही साडी तुम्ही बघताय, ही साडी रेड कलरमध्ये आहे आणि याचे गोल्डन कलरचे काठ आहेत। आता या साडीला जर कॉन्ट्रास्ट ब्लॅक कलरचे काठ असते किंवा दुसऱ्या कुठल्या कलरचे काठ असते तर एवढा रिच लुक या साडीला अजिबात येणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला एकदम रिच लुक हवा असेल, एकदम डिसेंट लुक हवा असेल तर अशा प्रकारे जेव्हा काठपदर साडी, पैठणी साडी तुम्ही विकत घेता तेव्हा अशा प्रकारे एकदम सिंपल सोबरमध्ये पैठणी साडी विकत घ्या। ही साडी नेसल्यानंतर खूप सिंपल सोबर दिसते आणि डिसेंट दिसते। आता ही जी साडी आहे ती साडी 4,500 रुपयाला घेतलेली आहे। माझी दुसरी जी साडी आहे ती ही अतिशय सुंदर अशी साडी आहे। ही जी साडी आहे ती घातल्यानंतर खूप सुंदर दिसते। शिवाय ही साडी अजिबात महाग नाही, फक्त 1,200 रुपयाला ही साडी मी विकत घेतलेली आणि या साडीचा कलर मला खूप आवडला आणि या साडीवरती डिझाईन तुम्ही बघताय, काठ खूप मोठे आहेत, घातल्यानंतर खूप सुंदर दिसते। हा जो कलर आहे तो कुठल्याही स्किन टोनला खूप सुंदर दिसतो। जर तुम्ही सावळा असाल, सावळ्या रंगावरती सुद्धा खूप सुंदर दिसतं आणि गोरा रंग जर असेल तर खूपच सुंदर दिसते। बघताय पूर्ण साडीवरती अशा प्रकारे त्यांनी वर्क दिलेला आहे आणि या साडीचे काठ खूप मोठे आहेत। मी तुम्हाला काठ दाखवते। अशा प्रकारे या साडीचे काठ खूप मोठे आहेत आणि दुसऱ्या बाजूचे जे काठ आहेत बाजूला अशा प्रकारे छोटे काठ आहेत आणि खालच्या बाजूला असे ब्रॉड काठ त्यांनी दिलेले आहेत। तिसरी जी साडी आहे ती ब्राईट येलो कलरमध्ये ही साडी आहे। आता या साडीचं कलर कॉम्बिनेशन जबरदस्त दिसतं। साडी तुम्हाला थोडीशी भडक वाटत असेल पण जेव्हा ही साडी नेसाल तेव्हा ही साडी घातल्यानंतर खूप सुंदर दिसते, एकदम ब्राईट आपला लुक दिसतो आणि एकदम सगळ्यांमध्ये आपण उठून दिसतो। स्काय ब्ल्यू कलरमध्ये या साडीच्या वरच्या बाजूला काठ आहे, त्याच्यावरती छान फ्लोरल प्रिंट दिलेला आहे। पूर्ण साडी ही प्लेन आहे, पूर्ण ब्राईट येलो कलरमध्ये साडी आहे आणि खालच्या बाजूला छोटेसे असे काठ दिलेले आहेत। जेव्हा या साडीची तुम्ही सिंगल पिन कराल, नेहमी लक्षात ठेवा जेव्हा साडीचे काठ हे मोठे असतात तेव्हा अशा साडीची नेहमी सिंगल पिन करायची, तेव्हा घातल्यानंतर खूप सुंदर दिसते। ब्रॉड जेव्हा साडीचे काठ असतात त्याची पिन अजिबात करायची नाही, जेव्हा सिंगल पिन तुम्ही कराल तेव्हा तुमचा लुक हा खूप सुंदर दिसतो आणि एकदम रिच दिसतो। आता या साडीचं कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे। त्या कलर कॉम्बिनेशन मध्ये जरी तुम्ही पैठणी साडी घेतली किंवा काठपदर साडी घेतली तरी सुद्धा हे दोन्ही कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं। या साडीवरचा ब्लाउज अशाच रंगाचा आहे त्यामुळे घातल्यानंतर ही साडी खूप सुंदर दिसते आणि विशेष म्हणजे ही साडी मी मेशोवरून घेतलेली आहे। याची जर लिंक मला मिळाली
मिळाली, ही साडी जर स्टॉकमध्ये असेल त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच टाकेल. आणि या साडीची प्राईस जर म्हणायला जाल तर ही साडी फक्त आणि फक्त मी 750 रुपयाला घेतलेली आहे. पण घातल्यानंतर अतिशय रिच ही साडी दिसते. याचं कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघताय. पुढची जी साडी आहे ती अशा प्रकारे सुंदर असा ऑरेंज आणि गोल्डन कलर मिक्स अशी ही साडी आहे. अशा प्रकारची साडी मला खूप दिवसापासून हवी होती, त्यामुळे मी अशा प्रकारची साडी विकत घेतली. आता ही जी साडी आहे ती लोकल मार्केटमधून मी घेतलेली आहे आणि ही साडी एकदम छान, एकदम सॉफ्ट असं या साडीचं फॅब्रिक आहे. आणि वरच्या बाजूला अशा प्रकारे मोठे काठ आहेत आणि खालच्या बाजूला छोटे काठ त्यांनी दिलेले आहेत. या साडीचं सुद्धा सिंगल पिन खूप सुंदर दिसते. आणि आता जर तुमच्याकडे गोल्डन कलरमध्ये एखादी साडी नसेल किंवा गोल्डन फिनिशिंगमध्ये एखादी साडी नसेल तर नक्की घ्या. कारण काय होतं, ही जी साडी असते ती एकदम रिच दिसते आणि घातल्यानंतर खूप सुंदर दिसते. तुमचा स्किन टोन कोणताही असू द्या, त्या टोनवरती अशा प्रकारची गोल्डन टोनमधली साडी खूप सुंदर दिसते. आता या साडीचा कलर तुम्ही बघताय, ही साडी गोल्डनमध्ये आहे आणि यावरती ऑरेंज कलरचं टिंट आहे, म्हणजे फिरता कलर या साडीचा आहे. आणि या साडीचे काठसुद्धा खूप सुंदर आहेत, घातल्यानंतर खूप सुंदर दिसते. या साडीवरती तुम्ही कॉन्ट्रास्टचा ब्लाऊज जरी वेअर केला तरी सुद्धा तुमचा लुक हा खूप सुंदर दिसणार आहे. या साडीची प्राइस 3,500 रुपयाला मी साडी विकत घेतलेली आहे आणि लोकल मार्केटमध्ये ही साडी मी घेतलेली आहे. ही साडी घातल्यानंतर सुद्धा मला खूप कमेंट्स आले की ताई साडी कुठून घेतली, एवढी सुंदर ही साडी घातल्यानंतर दिसते. तुम्ही ही जी साडी आहे ती कुठल्याही फंक्शनसाठी जाते, लग्नासाठी सुद्धा घालू शकता, हळदीसाठी सुद्धा तुम्ही घालू शकता, जर कुठे तुमचं लांबचं एखादं लग्न असेल त्यासाठी सुद्धा घालू शकता, सणावारासाठी नेसू शकता. ओकेजनसाठी ही साडी एकदम सिंपल सोबर आहे आणि तितकीच सुंदर दिसणारी आहे. आता माझी पुढची जी साडी आहे ती अशा प्रकारची पैठणी साडी आहे. या साडीचं कलर कॉम्बिनेशन मला खूप जास्त आवडलं. पॅरेट ग्रीन कलर आहे, तो घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो. शिवाय या कलरमध्ये ड्रेस असेल, कुर्ती असेल ती सुद्धा खूप सुंदर दिसते. हा जो कलर आहे तो भिजट कलर आहे. अशा प्रकारचा कलर कुठल्याही स्किन टोनला खूप सुंदर दिसतो. शिवाय ही जी साडी आहे ती प्युअर पैठणी साडी आहे आणि या साडीला अशा प्रकारे ऑरेंज कलरचे काठ त्यांनी दिलेले आहेत आणि या साडीचा ब्लाऊज सुद्धा ऑरेंज आहे, म्हणजे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये या साडीचा ब्लाऊज आहे. ही माझी हळदीची साडी आहे, त्यामुळे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि मला ही साडी खूप जास्त आवडते आणि खूप वेळा ही साडी मी नेसलेली सुद्धा आहे. आता ही जी साडी तुम्ही बघताय, या साडीला मला खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या की ताई साडी कुठून घेतली, एवढी साडी ही सगळ्यांना आवडलेली. या साडीचा कलर तुम्ही बघताय, खूप सुंदर कलर आहे. स्काय ब्ल्यू कलरमध्ये मोरपंखीमध्ये याचा कलर आहे. हा जो कलर आहे तो घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो. ते या कलरमध्ये 3 ते 4 साड्या आहेत आणि या साड्या नेसल्यानंतर खूप सुंदर दिसतात. हा कलरच खूप सुंदर आहे. आता मध्यंतरी संक्रांत झाली तर संक्रांतीच्या वेळी ही साडी मी नेसली होती आणि खूप सुंदर दिसत होती. आणि विशेष म्हणजे ही साडी अजिबात महाग नाही, एकदम रिजनेबल रेटमध्ये ही साडी मी मार्केटमधून घेतलेली आहे. तर फक्त आणि फक्त 1800 रुपयाला ही साडी मी घेतलेली आहे. या साडीचं फॅब्रिकसुद्धा तितकंच सॉफ्ट आहे. त्यामुळेच मी तुम्हाला म्हणते की साडीची प्राइस अजिबात मॅटर करत नाही, तर तुमचं साडीचं सिलेक्शन मॅटर करतं, कलर मॅटर करतो. मी रेंजमधली जरी तुम्ही साडी नेसली तर ती एकदम भारी असल्यासारखी दिसते. त्यामुळे रेंजवरती अजिबात जायचं नाही. कलर कॉम्बिनेशन आणि त्या साडीचं फॅब्रिक कसं आहे आणि ती साडी आपल्याला घातल्यानंतर कशी दिसणार आहे हे लक्षात घेऊनच साडी विकत घ्या. त्यामुळे पैसे पण जाणार नाहीत आणि साडी नेसल्यानंतर खूप सुंदर दिसेल. आता या साडीचे काठ तुम्ही बघताय, मगाशी जी रेड कलरची मी सेमी पैठणी साडी तुम्हाला दाखवली त्याच प्रकारच्या साडीचे काठ आहेत. जेव्हा मी पैठणी साडी विकत घेते तेव्हा अशा प्रकारे कॉन्ट्रास्ट काठ न घेता मला साडी बरोबरचे सिंपल सोबर काठ खूप आवडतात आणि घातल्यानंतर ते खूप सुंदर सुद्धा दिसतात. जी साडी आहे या साडी बरोबर रनिंग ब्लाऊज पीस दिलेला होता, तर या साडीवरती मी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस वेअर केलेला आहे. इथे मी फोटो मेन्शन करते. अशा प्रकारे मी या साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस वेअर केलेला. आता माझी जी पुढची काठपदर साडी आहे ती अशा प्रकारे खूप सुंदर कलरमध्ये, कलर कॉम्बिनेशनमध्ये काठपदर साडी आहे. आता मला वाटतं ही जी साडी आहे ती बऱ्याच महिलांकडे आहे. या साड्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये सुद्धा आहेत. पिंक कलरमध्ये याचे काठ आहेत, त्याचे काठ खूप सुंदर आहेत. एकदम ब्राईट कलरमध्ये याचे काठ आहेत. ही ब्ल्यू कलरमध्ये ही पूर्ण साडी आहे. साडीवरती छान अशा बुट्ट्या आहेत. खालच्या बाजूला सुद्धा सेम असे ब्रॉड काठ आहेत आणि वरच्या बाजूला सुद्धा ब्रॉड काठ आहेत. साडी नेसल्यानंतर खूप सुंदर दिसते आणि या साडीवरचा ब्लाऊज जो आहे तो अशा प्रकारचा आहे. कॉन्ट्रास्ट ब्लाऊज त्यांनी दिलेला आहे. अजिबात महाग नाही. 2000 रुपयाला ही साडी मी विकत घेतलेली. लोकल मार्केटमधून ही साडी मी विकत घेतलेली. ही साडी आहे. या साडीचं जर तुम्हाला कलर कॉम्बिनेशन आवडलं असेल तर तुम्ही मार्केटमध्ये जाऊन अशा प्रकारची साडी नक्कीच विकत घेऊ शकता. कलर कॉम्बिनेशन नक्कीच विकत घेऊ शकता. साडी आहे ती छान अशी पॅरेट कलरमध्ये साडी आहे. या साडीचं कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघताय, एकदम युनिक असं कलर कॉम्बिनेशन या साडीचं आहे.
या साडीवरती जेव्हा इंस्टाग्रामवरती मी रील अपलोड केलेली तेव्हा खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आणि या साडीवरती जी रील बनवलेली ती सुद्धा खूप जास्त व्हायरल गेलेली। ती नेसल्यानंतर खूप सुंदर दिसते। तुम्ही याचं कलर कॉम्बिनेशन बघताय, तिचे दोन्ही कलर एकदम डिसेंट आहेत, म्हणजे वरचा जो कलर आहे आणि खालचा जो कलर आहे तो एकदम डिसेंट आहे, अजिबात भडक अशी साडी वाटत नाही, घातल्यानंतर खूप सुंदर दिसते। खालच्या बाजूला सुद्धा याला अशाच प्रकारचे काट आहेत आणि मध्ये या साडीला छान अशा बुट्ट्या आहेत। या साडीचं फॅब्रिक सुद्धा एकदम सॉफ्ट आहे, अंगाला एकदम चापून चुपून नेसली जाते आणि नेसल्यानंतर सुद्धा खूप सुंदर दिसते। एकदम वेगळी आणि तितकीच डिसेंट दिसणारी साडी आहे। तुम्ही बघताय काठपदरमध्ये ही साडी आहे आणि या साडीचे काठ कॉपर कलरमध्ये आहेत। एकदम वेगळ्या पॅटर्नमध्ये ही साडी आहे, कॉटन सिल्क मिक्स अशी ही साडी आहे। नेसल्यानंतर ही साडी अतिशय रिच दिसते। मला ही साडी घेतल्यानंतर एवढी छान नाही वाटली, पण जेव्हा मी ही साडी नेसली तेव्हा एकदम सुंदर असा लुक ही साडी नेसल्यानंतर दिसतो। त्यामुळे तुमच्याकडे अशा प्रकारची कॉटन सिल्कमध्ये जी साडी असते काठपदर साडी ही असायलाच हवी। शिवाय ही जी साडी आहे ती कुठल्याही ओकेजनसाठी, म्हणजे जर तुम्ही ऑफिसला जात असाल तर ऑफिस वेअर म्हणून सुद्धा तुम्ही यूज करू शकता। लग्नासाठी सुद्धा ही साडी खूप सुंदर दिसते। यावरती जर मॅचिंग तुम्ही दागिने घातले तर ही साडी अतिशय सुंदर दिसते। जर तुम्ही नॉर्मली कुठे बाहेर जाणार असाल, कुठल्या कार्यक्रमासाठी, साध्या सिंपल कार्यक्रमासाठी जरी जाणार असाल तरी सुद्धा ही साडी खूप सुंदर दिसते। त्यामुळे कॉटन सिल्क मिक्स अशा प्रकारची साडी तुमच्याकडे असायलाच हवी। पुढची जी साडी आहे ती अशा प्रकारची छान सिंपल सोबरमध्ये साडी आहे। आता ही जी साडी आहे ती मला प्रमोशनमध्ये आलेली आहे, याचा कलर मला खूप जास्त आवडला। शिवाय ही साडी एकदम चापून चोपून नेसली जाते आणि नेसल्यानंतर खूप सुंदर दिसते। आता या साडीची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर ती मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल, तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा। पूर्णपणे ही साडी बघितली तर पूर्ण ही साडी प्लेन आहे। आता सध्या या साड्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत। त्या पूर्ण ही साडी प्लेन आहे आणि याचा जो कलर आहे तो धूपछाव कलर आहे आणि पदराच्या बाजूला अशा प्रकारे त्यांनी गोंडे दिलेले आहेत आणि मोराची डिझाइन या साडीच्या काठांवरती आहे आणि पूर्ण प्लेन साडी आहे। एकदम रिच दिसते घातल्यानंतर आणि खूप सुंदर दिसते। आता हे होतं माझ्या काठपदर साडीचं कलेक्शन। यामधली कुठली साडी तुम्हाला खूप जास्त आवडली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता या साड्या मी तुम्हाला का दाखवल्या तर जेव्हा आपण साडी विकत घ्यायला जातो तेव्हा नेमकी कोणती साडी विकत घ्यावी हे आपल्याला समजत नाही आणि जेव्हा आपण दुसऱ्यांची साड्या बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपल्याला कुठली साडी छान दिसेल किंवा कुठलं कलर कॉम्बिनेशन खूप छान दिसेल। त्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। या व्हिडिओमधून तुम्हाला थोडी का होईना मदत नक्कीच झालेली असेल। त्यामुळे नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही साडी विकत घ्यायला जाल तेव्हा यापैकी एकतरी कॉम्बिनेशन तुम्ही नक्की ट्राय कराल याची मला खात्री आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावे असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण कालच्या व्हिडिओला एका ताईंची कमेंट आलेली की ताई तू साडी कलेक्शन आमच्यासोबत शेअर कर, त्यामुळे लगेच मी त्यावरती व्हिडिओ बनवला। त्यामुळे तुमच्याच रिक्वेस्टवरून मी व्हिडिओ घेऊन येत असते। त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की रिक्वेस्ट करा की ताई या विषयावरती व्हिडिओ घेऊन ये, त्या विषयावरती नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल। तर आज पुरते एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह। तोपर्यंत थँक्यू।